मला मुलगी झाली त्यानंतर ना एक 6-7 महिन्यात मुलीला ताप आला होता आणि ते फिट्स यायच्या तिला. तर फेस वगैरे तोंडातून यायचं तिचं. म्हणजे एवढ्या लहान मुलीला हे करणं म्हणजे असं फारच. डॉक्टरकडे डॉक्टर म्हणाला जरा प्रॉब्लेम आहे तिचा, ताप वाढू देऊ नका, 100च्या वर ताप जाऊ देऊ नका ॲट एनी कॉस्ट. आणि सोनोग्राफी करायला सांगितली होती. तर ती सोनोग्राफी करण्यासाठी 1000 रुपये नव्हते माझ्याकडे त्यावेळी. हां, मग लग्न झालं होतं माझं तरी 1000 रुपये पैसे होते, पण ते सगळीकडे अडकलेले होते. म्हणजे कोणी पेमेंटच नाही केलं आणि काय केलं ते माझ्याकडे 1000. त्या दिवशी मला भयंकर राग आला होता माझ्या स्वतःचा, की यार नालायक आहेस म्हटलं, तू नालायक आहेस म्हटलं, एक बाप होण्याची लायकी नाही तुझी, का झालास बाप. तर त्या दिवशी शपथ घेतली, म्हणा आयुष्यात माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला माझ्या घरच्यांना काय कमी पडू देणार नाही. तर काही होऊ दे म्हटलं, जगात काही होऊ दे. 1000 रुपये नाही तर यार आपल्याकडे, आणि पोरीसाठी दवाखान्यासाठी. पोरगी काय ड्रेस मागते तुझ्याकडे का काय मागते, चॉकलेट मागते तुझ्याकडे, तिच्या तब्येतीसाठीच करायचं होतं ना यार. खूप वाईट वाटलं होतं मला. पण हा शेवटी तिने जे काही सांभाळलंय. मध्ये एक खूप मोठा इन्सिडेंट्स घडला होता माझ्याबद्दल, तिथे पण तिने भयंकर भयंकर म्हणजे मला झोप लागायची नाही. तर ती रात्र रात्र जागून माझ्या बाजूला बसून मला खूप समजावून शांत करून, जेवढं बोलेन ना कमी आहे खरंच. मी तिच्याबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. खूप सांभाळ, म्हणजे माझं घराकडे लक्ष नाही आहे, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो. मला आता तू पटकन विचारलंस ना की कितवी तर आहे मुलगी, असं होणार माझं. 4 सेकंद तरी विचार करेन की कितवीत आहे मुलगी. एवढं. आता कुठल्या ट्युशनला कुठल्या जाते सांगा बघू बरं. तिच्या मैत्रिणीचं, एका मैत्रिणीचं नाव सांगा बघू, काही माहित नाही आपल्याला. असा स्ट्रॉंग सपोर्ट हवा पण स्ट्रॉंग, केवढं स्ट्रॉंग. बरोबर आहे. सकाळी उठल्यापासून तिचं ट्युशन, तिचा डान्स क्लास, शाळा, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज भयंकर करते ती, भयंकर करते. आणि त्यात माझं, आपण रात्री अपरात्री घरी जाणार, मग ती उठणार, परत जेवण आणि हे गरम करा, ते करा, ते करा, सगळंच आहे. काय काय करायचं एका बाईने. खरं. जेव्हा आपण नावारूपास येतो तेव्हा खरं तर स्ट्रगल असतो की आता हे टिकवून ठेवायचंय. तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट तुला आजवर किती मला नाव मिळण्याच्या आधीपासून आहे सपोर्ट. हां, माझा अरेंज मॅरेज. तर आमचं बघण्याचा कार्यक्रम, चहा पोहे असं छान नेहमीसारखं झालंय. हां, आणि आम्ही दोघांनी पण एकमेकांना एका दिवसात हो म्हटलं, एका दिवसात हो म्हटलं. आणि मला आणि माझ्या घरच्यांना हेच टेन्शन होतं की सांगायचं काय, मुलगा काय करतो, इंजिनियर आहे, ठीक आहे ना, पण करतो काय इंजिनियर, डिग्री घेऊन पोटा पाण्याचं काय करतो, ऍक्टर आहे, हा पण पोटा पाण्याचं काय. ही पण सुरुवात, ऍक्टर आहे तो, काम करतो, हा पण पोटा पाण्याचं काय असतं, अरे तेच पोटपाणी आहे त्याचं. ओके ठीक आहे. तर आम्ही बघितलं एकमेकांना, ती पण हो म्हणाली, मी पण हो म्हणालो. एक दिवस तिचा फोन आला, मला भेटायचं आहे तुम्हाला. म्हटलं झालं, लग्न मोडतंय आता माझं. तर जी एके ठिकाणी माझी रिहर्सल चालू होती. म्हटलं की तू ये तिकडे, मी आहेच, दिवसभर आहे, तुला कधी वेळ मिळेल तेव्हा तू ये, मी दिवसभर आहे तिथे. ती आली. तर स्टेजवर आमची रिहर्सल चालू होती. तिला बसवलं, म्हटलं बस. थोडा वेळ बघितलं तिने, काय चाललंय. मला एक भयानक प्रश्न विचारला तिने, आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली की हे काय आहे. अरे लग्न करणार आहोत आपण आणि हे काय आहे विचारते. एका नाटकाची रिहर्सल चालू आहे माझ्या आणि मला विचारते हे काय आहे. आता हिला आयुष्यभर मी कसं सांगायचं की मी काय करतोय. आणि खूप चक्र फिरली माझ्या डोक्यातून, बापरे काय काय सांगू हिला, हे असं असतं, नाटक असतं, हे असं. तिने याच्या आधी मराठी नाटक बघितलं नव्हतं, कुठलंच मराठी नाटक बघितलं नव्हतं. भेटली वगैरे, मला तुम्हाला काय हवं ते करा, त्याचं काही म्हणणं नाही आहे, पण करा, पूर्ण करा. अरे बाप रे, एवढं ओझं कमी झालं ना माझ्या डोक्यावरचं. तुम्हाला हवं ते करा म्हणाली, पण जीव लावून करा. म्हटलं येस, बस, म्हटलं बस. तिला या क्षेत्रातलं माहीत नव्हतं काहीच. मग ती हळूहळू माझं नाटक, माझं आयुष्यातलं पहिलं नाटक तिने माझंच बघितलं. कोणतं पाहिलं? जळूबाई हळू नावाचं नाटक होतं. विजय चव्हाण होते त्यात, किशोरी आंबे ताई होती. आणि ती बघायला आली.
मला आधार या गोष्टीचा झाला की त्या नाटकात विजय चव्हाण आणि किशोरीताई होती. का तर ते फेस होते ना, फेस होते. Right, right. लोक ओळखायचे टीव्हीवर किंवा चित्रपटांमध्ये ओळखायचे, सर्वसामान्य माणूस पण ओळखायचा. तर माझ्या बायकोने ओळखलं ना, ते दिसतात टीव्हीवर यार. तर तिला कुठेतरी हायसं वाटलं की हा अच्छा माझा नवरा यांच्याबरोबर काम करतो का. Okay. अरे हा मामानं म्हटलं मामा थँक्यू. अरे किशोरीताई थँक्यू, तुमच्यामुळे जरा वाचलोय.